हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. एका लेडीजचा सबस्क्रायबरचा एक प्रॉब्लेम आहे, तो आज आपण घेत आहोत. मी 60 वर्षाची आहे. बघा, त्यांचं वय आहे 60 वर्ष, 60. माझा मुलगा परदेशात चांगल्या नोकरीत आहे. माझी मुलगी सुद्धा लग्न करून गावातच आहे. त्या राहतात त्या गावात. मुलगी लग्न होऊन आहे. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे त्यांना. पण मला सारखं वाटतं की मुलानं परदेशातील नोकरी सोडून आपल्या गावी यावं. मी त्याला सारखं म्हणते, पण तो काही ऐकत नाही. तो म्हणतोय, तूच माझ्याकडे ये. पण मला तिथे करमत नाही. माझ्या गावी मला करमतं. तर मी काय करू? म्हणावं तर अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे हा. त्यांच्या दृष्टीनं बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. मुलगी गावातच आहे लग्न होऊन, म्हणजे मुलगी जवळ आहे त्यांच्या, आणि मुलगा परदेशात आहे. त्यांना वाटते मुलानं आपले जवळच, आपले गावातच राहावं. पण मुलाला बघा, तिथे चांगली नोकरी आहे, चांगला पगार आहे. हे तरुण वय आहे, अजून लग्न झालेलं नाही त्याचं, लहान आहे तो वयानं. त्यामुळे आता त्याला भरपूर पैसे कमवायची संधी आहे. त्यामुळे तो म्हणतो, नाही तूच इकडे ये. पण हे ना तिथे गेलं की बिलकुल करमत नाही. करमत नाही म्हणजे आजूबाजूला तिथे बोलायला आपले घरासारखं काही नसणार, आपले गावासारखं. त्यामुळे त्यांना करमत नसणार. पण मुलगा माझा ऐकत नाही, येत नाही इकडे राहायला, ती नोकरी सोडून. हे त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, मुलगा लहान आहे आणि त्याचं हे वय आहे करायचं. काही नोकरी, चांगली नोकरी आहे, भरपूर कमवतो तो. कमवू दे ना थोडी वर्ष. आणि तुम्हाला तुमची मुलगी पण गावातच आहे, मग काही प्रॉब्लेम आहे? तसं बघायला गेलं की काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जायचं नाही ना तिथे, ओके, आग्रह नाही. तुमचं तुम्ही राहत असाल की तुमचं तुम्ही राहावा. नाही ते मुलगी आहे गावातच, तिच्याकडे जाऊन राहावा. हल्ली काही मुलगा मुलगी फरक नाही. किंवा तुमचं तुम्ही इंडिपेंडेंट राहावा. मुलगी अधूनमधून येऊन तुमची चौकशी करून जाईल. आणि तुमचं वय काय आहे? अगदी 60 वर्ष आहे. 60 वर्ष काही खूप मोठं वय नाही आहे. तुमच्यापेक्षा ज्येष्ठ एकटे राहतात. आणि कितीतरी जणांचा हा प्रॉब्लेम हल्ली आहे. त्यांची मुलं परदेशात, फॉरेनला आहेत. तिथे चांगल्या नोकऱ्या आहेत, इथल्यापेक्षा जास्त पैसा मिळतो, सोयी सुविधा चांगल्या आहेत तिथे, राहणीमान आपल्यापेक्षा उत्तम आहे. त्यामुळे मुलांना तर आवडते, राहू देत ना त्यांना. आपला काळ बदलला. आता तुमचे सासू सासरे खेड्यात राहत असतील, मला माहीत नाही, पण असू शकतील. पण आपण तिथे जाऊन राहायला तयार असतो का? नाही. तसंच आपली पुढची पिढी एक पाऊल पुढे गेली आहे. तो परदेशात गेलाय. अधूनमधून तुम्ही जाऊन राहून येत जावा. कधीतरी वर्षानं एकदा वगैरे रजा घेऊन तो येऊन तुम्हाला भेटून जाईल. त्याच्याशिवाय तुमची मुलगी आहे जवळच. तसं हे बघा, तुमचं प्रॉब्लेम म्हणाला तरी बिलकुल तो काही प्रॉब्लेम नाही. आणि एक बघा, मुलांचे चांगलेसाठी, मुलांची उन्नती होत असली, मुलांचं चांगलं होत असलं, ते आपण पण त्यांना सपोर्ट करायला पाहिजेच का नको सांगा? पाहिजे ना. आई वडील मुलांसाठी आपणही करायलाच पाहिजे. त्यामुळे माझं मत आहे, तुम्ही त्याला सारखं मागे लागू नका. ये इकडे, ये इकडे. तो येईल. तिथल्यासारखी त्याला इथे नोकरी मिळेल का? म्हणजे तिथल्यासारखा पगार मिळते, तिथलं राहणीमान आहे का आपल्याकडे? नाहीये. त्यामुळे त्याला बिलकुल मागे लागू नका. थोडी वर्ष राहू देत तो तिथे. तुम्ही अधूनमधून जाऊन या. 60 वर्ष म्हणजे येट यू आर यंग. तुम्ही काही सिनियर सिटीजन झाला तरी कार्डवर तुम्ही
वयस्क नाही आहे हे लक्षात ठेवा. आय एम स्टील यंग म्हणा रोज. मी एकटी राहू शकते, उलट आरामशीर राहू शकता तुम्ही. जवळ मुलगी आहे, हल्ली आणि फोन सुविधा असतात. मुलालाही सांगा रोज एकदा मला फोन करत जा, तिथून करेल तो. तुम्हाला जायचं नसलं, करमत नसलं की जाऊ नका, त्याचाही काही प्रश्न नाही आहे. पण त्याचे पाय खेचू नका. मी जरा स्पष्ट बोलते, तुम्हाला एखाद्या वेळेस वाईट वाटेल, पण माफ करा मला. जे योग्य मला वाटते तोच मी सांगते. तो राहू देत तिथे थोडी वर्ष, भरपूर कमवू देत. नंतर त्याला वाटलं तर तो इकडे येईल. आणि असं नाही तुम्हाला, काही लोकांची तरी दोन्ही मुलं परदेशात असतात किंवा एकच मुलगा असला तरी तो तिकडे असतो. तुम्हाला तर तुमची मुलगी जवळच आहे, गावात आहे. त्यामुळे तुमचा काही प्रॉब्लेमच नाहीये. त्यामुळे बिलकुल त्याचे मागे तुम्ही लागू नका. तू तर सोडून ये, तर सोडून ये. इथे आला की तो तशी त्याला नोकरी मिळणार नाही. तो दुःखी होईल, कष्टी होईल. तुम्हाला आवडेल का? काही झालं तरी आपली मुलं आपल्याला सुखी राहायला पाहिजेत. येस, तो तिथे सुखी आहे, आराम आहे, राहू देत ना. आता 1-2 वर्षात लग्न झाल्यावर बायकोलाही घेऊन जाईल, त्यालाही सोबत झाली, त्याला राहायची एवढी वर्ष तिथे राहील तो. तुम्हाला इथे काही लागलं की मुलगी आहे, तुम्हाला होत नसलं की मुलीकडे जाऊन राहावा, किंवा तुमचं तुम्ही इंडिपेंडेंट राहणार असला की इंडिपेंडेंट राहावा. कितीतरी ज्येष्ठ आज ओल्ड एज होममध्ये राहतात. त्यांची मुलं आहेत, त्यांची परिस्थिती चांगली आहे, मुलं फॉरेनमध्ये आहेत. घरात एकटं राहिलं की कोण लक्ष देणार? एवढेसाठी ते वृद्धाश्रमात म्हणजे ओल्ड एज होममध्ये राहतात. हल्ली ओल्ड एज होमसुद्धा एवढे सुंदर आहेत, खूप छान ओल्ड एज होम आहेत. आपले घरचेपेक्षा चांगली काळजी घेतात. नर्सिंगची सुद्धा सुविधा असते तिथे, का म्हणजे आपण वय होत गेला की काहीतरी व्याधी लागतात. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा तिथे सुविधा असतात. त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाहीये. तुम्हाला मुलीकडे जाऊन राहायचं नसलं की तुम्ही एक चांगल्यापैकी ओल्ड एज होम बघा, किंवा मुलगा आल्या वेळा त्याला सांगा मला एकटं राहत नाही. म्हणजे तिथे तुमचे बरोबरीचे लोक तुम्हाला असतील, तुमचे सारखलेच लोक तुम्हाला भेटतील तिथे, जिथे त्यांची मुलं फॉरेनला आहेत. त्यामुळे तुम्हाला नंतर काही वाईट वाटणार नाही. त्यामुळे मुलाचे मागे ये, तू इकडे ये म्हणून पायी ओढत बसू नका. माझी तर तुम्हाला हा सल्ला आहे. हे बघा, कित्येक वेळेला मुलांना तिथे जायला संधी मिळत नाहीत. मुलं आपल्याला ती संधी मिळावी म्हणून धडपडत असतात, प्रयत्न करत असतात, पण त्यांना चान्स मिळत नाहीये. तुमचा मुलगा भाग्यवान आहे, त्याला संधी मिळाली आहे. आणि असं किती वर्ष, थोडी वर्ष नोकरी करेल तो तिथे. आणि आपल्या सरकारला पण फॉरेन एक्सचेंज मिळते ना त्या कारणानं. त्यामुळे त्याला तिथेच राहू द्या. त्याचे मनात किती वर्ष राहायचं आहे तेवढी वर्ष राहू द्या. नंतर तो भारतात येईल, तुमचे जवळ राहील. तुम्ही 1-2 वर्षांना एकदा जाऊन येत जावा त्याच्याकडे, जरा चेंज होते. किंवा इथे तुमचे काहीतरी आवडीचे हॉबीज तुम्ही लावून घ्या. तुम्हाला भजनाची आवड असली ते भजनाला जावा, तुम्हाला किंवा गाण्याची आवड असली ते गाण्याला जावा, नाटकाची आवड असली की नाटकाला जावा. तुमचा वेळ पण तुम्ही छान प्रकारे घालवत जावा. मला वाटतं आता काय झालंय, तुम्हाला काही छंद नसावेत. त्यामुळे तुम्ही एकटं बसून सारखं मुलाची विचार करत बसता आणि मुलगा इथेच येऊ देत, हे एक तुम्ही दुसरे बाजूनं विचार करत नाहीये. त्याचं फ्युचर, त्याचे प्रॉस्पेक्टस, त्याच्याबद्दल बघा. आणि तुम्ही पण तुमच्या काहीतरी हॉबीज डेव्हलप करा. भजन आवडत असलं की भजनाला जावा, प्रवचन आवडत असलं की प्रवचनाला जावा, लिखाण आवडत असलं ते लिखाण करत जावा, वाचन आवडत असलं ते वाचन करा.
तुम्हाला गार्डनिंगची हौस असली तर घरासमोर छोटीशी 4 फुलांची झाडं, फळांची झाडं वगैरे लावा. आपला वेळ छान जातो. त्यामुळे मला विचारलं तर मी सांगते, तुम्ही मुलाला सारखं सारखं ये म्हणून मागे लागू नका. तो राहू दे थोडी वर्ष तिथे, त्याचं चांगलं डेव्हलपमेंट होते. नंतर थोडी वर्ष झाल्यावर त्यालाच वाटेल आपले भारतात परत यावं म्हणून, तेव्हा तो येईल. त्यामुळे त्याचे मागे बिलकुल लागू नका. मला वाटते समजलं. तुम्हाला आवडलं नसेल जास्त मी बोललेली, तरी मी बोलतीये हे सत्य आहे. तुम्ही 4 चौघांना विचारा पाहिजे, ते दोन्ही बाजूनं विचार करा, फक्त तुमचेच बाजू नव्हे. आणि एक मोठी जमेची बाजू म्हणजे तुमची मुलगी तुमच्या गावातच आहे. जावई पण आपल्या मुलासारखाच आहे की हो. अधूनमधून त्यांना आठवड्याने येऊन भेटायला लावा. अच्छा, हॅव ए गुड डे.